महामार्ग असेल, बिडकीन DMIC संदर्भातील सर्व माहिती असेल. मित्रांनो, आपण प्रत्येक माहिती, प्रत्येक अपडेट आपल्या या पेजच्या माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांना देण्याचं काम केलंय. मित्रांनो, गेल्या 1.5 महिन्यापासून आपण बघतोय जो ग्रीनफील्ड महामार्ग बिडकीन शहरामधून जातोय, करमाड ते ढोरेगाव पासून पर्यंत जो मित्रांनो 60 फूट म्हणजे 6 पदरी जो रस्ता जातोय मित्रांनो, त्या संदर्भामध्ये अलाइनमेंट असेल, प्रत्येक शेतकऱ्याचा गट नंबर असेल, ते सर्वचे सर्व मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचं काम केलंय. मित्रांनो, आपण बघतोय ग्रीनफील्ड महामार्ग शेतकऱ्यांचा अंतिम टप्प्यामध्ये जो प्रवास आलेला आहे त्या विषयावरती आपली चर्चा असणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांचा गट नंबर असेल, त्यानंतर शेतकऱ्यांचा जो गट नंबर, सर्वे नंबर, जो अलाइनमेंट जारी झाली, ही सर्व माहिती मित्रांनो आपण प्रत्येक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो, आता शेवटचा जो टप्पा बाकी आहे तो आहे पेमेंट कसं आणि कधी होणार या संदर्भात. मित्रांनो, पैठण शहराचे आदरणीय लोकनेते आमदार भुमरे पाटील असतील, विलासरावजी बापू भुमरे पाटील असतील, त्यांच्या माध्यमातून मागच्या आठवड्यामध्येच जे केंद्रीय मंत्री आहेत उदय सामंत यांचं देखील आगमन या शहरामध्ये झालं आणि महत्त्वाची भूमिका त्यांनी देखील घेतलेली आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रगतीविषयी त्यांनी या ठिकाणी भाष्य केलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांचा विचार हा प्रामुख्याने फायद्यात होईल असा प्रत्येक शेतकऱ्याचा देखील विचार केलेला आहे, प्रत्येक गावाचा विचार केलेला आहे. ग्रीनफील्ड महामार्ग जात असताना प्रत्येक शेतकऱ्यांचा कुठेही तोटा होऊ नये, कुठेही नुकसान होऊ नये या हिशोबाने प्रत्येक पाऊल उचलण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सर्व शेतकरी बांधवांना, बिडकीनमधील सरपंच असतील, बाजूचे सर्व प्रतिष्ठित नागरिक असतील, प्रत्येक व्यक्तीने महत्त्वाचं काम करण्याचं काम केलंय. मित्रांनो, आता जो शेवटचा टप्पा आहे तो आहे पेमेंट संदर्भातला. ग्रीनफील्ड महामार्गामध्ये पेमेंट कशा पद्धतीने होणार आपण बघतोय. हा ग्रीनफील्ड महामार्ग बनत असताना एकूण 3,452 कोटी रुपये खर्च करून हा बिडकीन महामार्ग जो पूर्ण होतोय. मित्रांनो, प्रत्येकी शेतकऱ्याला हेक्टरी किती पैसे मिळणार, एकरी किती पैसे मिळणार, हे सर्व शेतकरी आणखी भ्रमात आहे. त्या संदर्भात कुठे अजून बातचीत झालेली नाही. आपण करमाडच्या भागात जर बघितलं तर करमाड भागामध्ये जवळजवळ 1.5 ते 2.25 करोड रुपये प्रति एकर शेतजमिनीला बाजारभाव आहे. त्याच समोर जर आपण थोडं पुढं जर आलो तर घारदोंड असेल, घारदोंड तांडा असेल, निलजगाव असेल. हालाकी निलजगावामध्ये देखील आपण जर बघितलं तर जवळ 3-3.5 करोडच्या आसपास जमिनीला बाजारभाव गेलेला आहे. त्यानंतर बिडकीन असेल, ढोरेगावपर्यंत जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी जमिनीचे बाजार मूल्य हे अधिक दुपटीने वाढलेले आहेत. पण मित्रांनो, जर शासकीय व्हॅल्युएशन जर आपण काढलं तर त्या ठिकाणी कुठेतरी कमी आपल्याला त्या ठिकाणचा अंदाज दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत की शेतकरीच्या जमिनीच्या व्हॅल्युएशननुसार पेमेंट भेटणार आहे की मार्केटच्या व्हॅल्यूनुसार पैसे भेटणार आहेत. तर हे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत. मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपण बघतोय आरापूर MIDC मध्ये लासूर येथे 2 ऑगस्टला जी महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्याचं प्रत्येक म्हणणं ऐकून ती बैठक पूर्ण होणार आहे. आपण जर बघितलं 2 ऑगस्टला होणारी जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये मित्रांनो प्रस्तावित आरापूर औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने प्रशासन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शेतकऱ्यांशी पुन्हा थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, हे आहे आरापूर MIDC मधील. पण अगदी त्याच पद्धतीने त्याच पाठोपाठ बिडकीन असेल, करमाड असेल, ढोरेगाव या सर्व गावातील शेतकऱ्यांशी देखील शासन अशा पद्धतीने चर्चा करणार आहे का, हा पडलेला सर्वसामान्यांपुढे समोर प्रश्न आहे. मित्रांनो, त्यानुसार येत्या 2 ऑगस्ट रविवारी रोजी दुपारी 4 वाजता लासूर स्टेशन येथील पांडव लॉन्समध्ये शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूसंपादन वाटाघाटीसाठी संयुक्त बैठकी आयोजित केलेली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विनय गौंडा, आमदार प्रशांत बम, उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांच्यासह संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल प्रशासन आणि MIDCचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पावसाचे दिवस असल्याने सुरक्षेचा व सोयीचा विचार करून आरापूर ऐवजी लासूर स्टेशन येथील पांडव लॉन्समध्ये, म्हणजे मित्रांनो लासूर या ठिकाणी जे पांडव लॉन्स आहेत या ठिकाणी ही बैठक संपन्न होणार आहे. दरम्यान ही प्रस्तावित औद्योगिक वसाहत कोणत्याही परिस्थितीत आरापूर येथे विकसित करण्याचा प्रयत्न प्रथम प्राधान्य दिले जाईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या शंकाचे निरसन करून विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची व अधिकारी गाव पातळीवर बैठक घेणार आहेत. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात MIDCचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र हजारे यांच्या उपस्थितीत भूसंपादनाचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर त्यावेळी आमदार बम, त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर गौंडा, उपजिल्हाधिकारी बंगाळे व विभागाधिकारी अमित भाकरे उपस्थित होते. संवादाच्या माध्यमातून मार्ग काढून भूसंपादन सुरळीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याने 2 ऑगस्ट रोजी ही बैठक ठेवण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण बघतोय जशा पद्धतीने आरापूरमध्ये प्रति एकर 80 लाख ते 1.50 कोटी मोबदल्याची मागणी ही शेतकऱ्यांनी केलेली आहे. पण 700 हेक्टर क्षेत्रावरची संयुक्त मोजणी पूर्ण झालेली आहे. आरापूर, गवळी शिवरा आणि सुलतानाबाद परिसरातील सुमारे 762 हेक्टर क्षेत्र ही औद्योगिक वसाहत उभारण्याचे प्रस्तावित असून यासाठी भूसंपादन प्रक्रिया ही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत जवळपास शासनाने 700 हेक्टर क्षेत्राची संयुक्त मोजणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. मात्र जमिनीच्या योग्य मोबदला दरावर अद्याप शेतकरी आणि प्रशासनामध्ये एकमत न झाल्यामुळे प्रत्यक्ष भूसंपादनाची कार्यवाही रखडली आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याची प्रतीक्षा सर्वांना लागलेली आहे. संवादाच्या माध्यमातून मार्ग काढून भूसंपादन होणार, शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा होणार, त्यामध्ये त्यांच्याशी संवाद होणार आणि त्यानंतरच भूसंपादन होणार अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. बाधित शेतकऱ्यांकडून प्रति एकर 80 लाख रुपयापासून ते 1.50 कोटी म्हणजे 1.5 कोटी रुपयांपर्यंतची मोबदल्याची मागणी ही शेतकऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळे या आगामी बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या, शासनाची अधिकृत भूमिका आणि दराबाबतचा अंतिम तोडगा यावर सविस्तर चर्चा होणार आहे. संवादाच्या माध्यमातून मार्ग काढून भूसंपादन सुरळीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याने 2 ऑगस्टला बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे आणि संवादामधून काय मार्ग निघतोय याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मित्रांनो, हे झालं आरापूर MIDC DMIC संदर्भातली माहिती. पण मित्रांनो, अगदी अशाच पद्धतीने बिडकीन DMIC मध्ये जे 8000 एकर जमीन संपादित होणार आहे, त्यापाठोपाठ ग्रीनफील्ड महामार्ग जाणार आहे, या संदर्भात देखील हे सर्व शेतकरी प्रशासनाशी चर्चा करणार आहेत का, किंवा त्या वाटाघाटीमध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार आहे का? त्याच पाठोपाठ शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, एवढी अमाऊंटपर्यंत त्याला मागणी मिळाली पाहिजे, हे कुठं शासन ऐकणार आहेत का? हे सर्व प्रश्न शासनासमोर शेतकऱ्यांसमोर पडलेले आहेत. तर मित्रांनो, ही होती एकंदरीत आरापूर DMIC असेल, बिडकीन DMIC असेल, करमाड असेल किंवा ढोरेगावपर्यंत जो ग्रीनफील्ड महामार्ग जात असेल, या सर्व शेतकऱ्यांचे जे पडलेले समोर प्रश्न आहेत. मित्रांनो, भेटत अशाच वेगवेगळ्या माहितीसोबत